एक्सक्यूज मी, थोडं पाणी मिळेल का? अंकल, मी तुमच्या घरी इतक्या वेळा आले, मला नाही तेव्हा कोणी पाणी विचारलं. असं आमच्या घरी कोणी आलं की आम्ही विचारतो बाबा पाणी. आणि आम्ही नळाचं पाणी पिणारी साधी माणसं आहोत. पण अंकल तर मिनरल वॉटर पित असतील ना? क्या घेन सरबत आणलंय मी. हे मिनरल वॉटर मध्ये बनवलं ना? माठातल्या पाण्यात बनवलंय. ऍक्च्युली नाही, माझ्या घशाला खूप त्रास होतो, सूट होत नाही तसं पाणी. पाणी मिळेल का लवकर जरा? हो हो, होतंय. होते? ही मावशी आहे पण ना उगाच एवढा त्रास करून घेते. एकतर हे सगळ्या अंकलमुळेच झालं. एवढं काय सोनं लागलं अंकलना मला कळत नाही. त्यांच्याबरोबर ठरलेलं लग्न मोडलं, त्याचं एवढं काय वाईट वाटून घ्यायचं मावशी आईंनी. एकतर त्यांच्यामुळे मावशी आईला इतकं बरं नाही आणि तरी सुद्धा मी इथे त्यांच्यासाठी जंतुरहित पाणी बनवत बसली. एक ग्लास पाणी मागितलं होतं ना, एवढा वेळ? उकळत ठेवलंय पाणी. 1 मिनिट. का पण? अंकल, आम्ही साधं नळाचं पाणी पितो, तुम्ही काय मिनरल वॉटर पित असाल ना, म्हणून उकळून देत. अहो पण हे कशाला पिताय? मी उकळत ठेवलंय ना. तुम्ही पण हेच पाणी पिता ना, तर मी का नाही पिऊ शकत? आणि पाणी असतं, तहान भागली म्हणजे झालं. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलता? मला माहितीये एजे आणि लीलाचं लग्न होणं शक्य नाही, पण मरणाच्या दारात एक बाई उभी आहे आणि ती तुम्हाला हात जोडून विनंती करते, आम्हाला एजेंच्या लग्नाला तरी येऊ द्या, त्यांची आमंत्रण पत्रिका तरी द्या. तुमच्या आजारपणाचा आणि एजंटच्या लग्नाचा काय संबंध? नाही, तुम्ही लग्नाला जरी आलात तरी लोक आता तुम्हाला जे ऐकवतायत ते ऐकवणारच आहेत. नाही म्हणजे तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवलत ना, तरी म्हणजे लग्न मोडलं असलं तरी आपल्यातले संबंध चांगले आहेत असं लोकांना वाटेल. आम्हाला त्यांना असं सांगता येईल की ते काय झालं, एजे आणि लीलाची पत्रिका जुळली नाही म्हणून लग्न मोडलं. हे कारण आम्ही लोकांना सांगून त्याचं तोंड तरी बंद करू. ते माझ्या मुलीच्या चारित्र्यावर जी शंका घेत आहेत ना, ते तरी ते घेणार नाही, त्यांची तोंड आपोआप बंद होतील. बरोबर आहे तुमचं कालिंदी ताई. हे असं करण्याने जर का गोष्टी सोप्या होणार असतील तर मी नक्की तुम्हाला लग्नाला बोलवे. अजीब. जा दुर्गा, गाडीतून जाऊन पत्रिका घेऊन ये. जा दुर्गा.
आमची बेकरी तुमच्या हॉटेल इतकी मोठी नसली ना तरी सुद्धा माझे बाबा खूप टेस्टी केक्स बनवतात आणि बिस्किट्स बिस्किट्स तर इतके छान बनवतात ना की कुठनं लांबून लोक येतात आमचे बिस्किट्स घ्यायला. नाही तर म्हटलं तुम्हाला उगाच वाटायचं की छोटीशी बेकरी आहे तर इथले प्रोडक्ट्स काही चांगले नसतील, तर असं नाही. हा छान असतं आमच्याकडे सगळं. पण हे सगळं मला का सांगतेस तू? मी काय बोललो का तुला? नाही बोलला नाहीत, पण कॅन आय हॅव दॅट केक? लुक्स इंटरेस्टिंग. अहो 120 रुपये. हा. नाही तुम्ही पैसे देऊ नका, मी सवयीने बोलले. आणते देते. Oh, thank you. स्पून आणते. Oh, thank you. Very nice. I'm sure तू बनवलाच नसशील, तुझ्या बाबांनी बनवलं ना? हो मी नाही बनवलीये, पण बाबांनी नाही बनवलीये, आमच्या रेवूने बनवले. माझी रेवू ना खूप छान केक्स बनवते. आणि बरं का मी सगळं बेकिंग वगैरे ना ती तिचंच इंटरनेटवरनं शिकली. असं काही फॅन्सी कोर्सेस वगैरे नाही केले माझ्या रेवूने. गुड. she's got a bright future. ते तर आहेच. पण तुम्ही बेकरी थोडी वेल इक्विप का नाही करत? हो आम्ही करणारच आहोत, फक्त आता आमच्याकडे फार पैसे नाही आहेत ना. अंकल मला ना पैशांची खूप गरज आहे, म्हणून मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. पण खरंच सॉरी, खरंच सॉरी. एकदा पैसे आले ना की छान मोठी करणार आहोत आम्ही बेकरी. आणि आता तर माझं लग्नही मोडलंय, त्यामुळे आता ना माझ्याकडे भरपूर वेळ परत काम करायला, खूप पैसे कमवायला. आणि एकदा का पैसे कमवले की मी सगळ्यांची काळजी घेणार. मावशी आईची प्रत्येक हाऊस पूर्ण करणार, बाबांच्या कानाची ट्रीटमेंटही करणार. आणि रेवूसाठी ना मी एक असा मोठा ओव्हन घेणार आहे. माझं ठरलंय. अभिराम. हो मी अंकल वाटतात तेवढे काही हिटलर नाहीये, थोडे थोडे बरे आहेत. अभिराम, आपण लीलाच्या घरच्यांना तुझ्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देतोय. काय झालं, बोलत का नाहीयेस? अभिराम, मी तुझ्या लग्नाची पत्रिका इतर कोणाला दिली तर तुला चालणार नाही का? असं का विचारते? मी तुला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलंय का? ऑफकोर्स. ये दुर्गा, दे. आहो लीलाला बोलवा. लीला कशाला हवी आहे? तर लग्नाची पत्रिका आहे, मोठ्यानेच घ्यायची असते. नाही माहितीये मला, पण कसं आहे लीलाने ही आमंत्रण पत्रिका स्वीकारली तर तिच्या मनातली आणि ह्यांच्या मनातली अपराधीपणाची भावना थोडी कमी होईल ना. आणि कसं शुभ कार्य आहे हे. आमची लीला खूप भाग्याची आहे. खरंच खूप चांगलं होईल.
कसं आहे हो, आपल्या मुलींमध्ये तीच मोठी आहे की नाही, मग तिच्या हातीच देऊ देत यांना पत्रिका. लीला, ए लीला. तुझ्या हाताने लीलाला पत्रिका दे. असं मुक्याने पत्रिका द्यायची नसते. रीतसर आमंत्रण दे, बोलाव. माझ्या लग्नाला नक्की आहे. लीला, म्हण मी नक्की येईन. नक्की येईन. कालिंदीताई, मला लीलाशी जरा बोलायचं आहे. हो, बोला ना. असं विचारताय काय? बोला बोला. मावशी आईनी सांगितलं म्हणून पत्रिका घेतली, नाहीतर मला काही अंकलच्या लग्नाला जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि आता लग्न मोडलंय ना, मग तरी सुद्धा मावशी आई का अशी वागली? कशी हिरमुसून केलीये पोर. इतकी हसरी भडबडी मुलगी आता किती उदास झाली. लीला, मला कल्पना आहे तुला खूप टेन्शन आलंय ना, पण घाबरू नको बाळा, सगळं ठीक होईल. वाईटातून जसं चांगलं होतं ना, तसंच काय. तो वरचा आहे ना, त्याचं लक्ष आहे सगळ्यांवर. तो कधीच चांगल्या माणसांच्या पदरी निराशा येऊ देत नाही. पार्टनर, तू एवढं काय काय करतोस? अशा का बघतायत ह्या? त्यांना काही संशय तर आला नसेल? चांगला अभिनय करता. नाटक कंपनीत होतात. काहीतरीच काय बोलताय? नाही, मगाशी तुम्हाला बेडवरून उठताही येत नव्हतं. अगदी मरणाच्या गप्पा करत होतात.
आता अचानक बरं वाटायला लागलं. बहुतेक तुमचे डॉक्टर चांगले असावेत. नंबर द्या ना त्यांचा. कसलं काय, अजून अंग खूप दुखतंय, त्राण नाही अंग. थोडा ताप वाटतोय मला, जरा बघता का? तुम्ही एवढे आमच्या घरी आलात, माझी चौकशी केलीत, म्हणून थोडं जरा बरं वाटतंय जीवाला, एवढंच. पण मी तुम्हाला खरं सांगते, ठणठणीत बरी असते ना, असा पाहुणचार केला असता ना मी तुमचा, काय डायरेक्ट विचारते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे असं काय विचारताय? कळतायत मला तुमची नाटकं. का करताय हे सगळं? तुमच्याकडे आजारी माणसाशी असं बोलतात का? काय ही भाषा आहे बोलायची? ज्या घरात आपला एवढा अपमान झालाय त्या घरात मुलीकडचे पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आणि तुम्हाला निर्लज्जासारखं एजंटच्या लग्नात यायचंय. कुणाचा विश्वास बसेल यावर? तुम्ही समजा, तुम्हाला काय समजायचं ते बोलायचं ते बोला. तसंही तुम्हा श्रीमंत माणसांना आम्हा गरिबांचा अपमान करण्याची सवय असतेच. वेळ काळ तर काय बघतच नाही तुम्ही. तुम्हाला नाही कळणार माझ्या मनात आता नक्की काय चाललंय ते. मला आता नेमकं काय वाटतं ना हे मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला कळणार. बास, बघितलं तुमचं टॅलेंट मी, आणि मला त्यात इंटरेस्ट नाहीये. हे सगळं आहे ना आमच्या आजींसाठी राखून ठेवा. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, तुमच्या हातात ही जी पत्रिका आहे ना त्यात एजे आणि श्वेताचं नाव आहे, आणि तेच राहणार. त्यात कुठलाही बदल होणार नाही. काहीही झालं तरी एजेंचं लग्न श्वेताशीच होणार. खूप छान आहे हो पत्रिका. महाग असेल नाही? काय हो, किंमत काय? काय करणार विचारून? परवडणार आहे? तुम्हाला काय करायचं मला माहिती नाही, पण तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्हाला मी मिळू देणार नाही. नीट बघा आणि वाचा. अभिराम जहागीरदार आणि श्वेता हीच नावं राहतील. फालतू अपेक्षा ठेवू नका. एक सजेशन देते, नाटक कंपनीत काही झालं नाही तर राजकारणात नक्की जा. खोट्या उपोषणांचा चांगलाच अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही आजींना फसवू शकता, दुर्गाला नाही. तूही मला कमी लेखू नकोसच दुर्गा. तू बघच ही कालिंदी लग्नाच्या मांडवात काय काय करते ते.